brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या एकूणच जीवनावर 68 शब्दामध्ये कशा पद्धतीने इतिहास मांडला जाऊ शकतो. पण काय दुर्दैवाने सरकार जे आहे ते या सगळ्याच्या बाबतीमध्ये उदासीन असल्याचं अतिशय खेदाने या ठिकाणी सांगावं लागतं. मग तो अरबी समुद्रामधला छत्रपतींचं स्मारक असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण दरवर्षी देतो त्या निधीचं कार्य कशा पद्धतीने खर्च होतो तो असो. इयत्ता 8वी मध्ये द राईज ऑफ मराठा हा 22 पानाचा चॅप्टर आपण त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यामध्ये यशस्वी ठरलो. अर्धा तास चर्चा. सत्यजित तांबे. दुसरी. सभापती महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर CBSEच्या अभ्यासक्रमामध्ये 1ली ते 12वी मध्ये या पूर्ण 1ली ते 12वीच्या अभ्यासक्रमात फक्त 68 शब्दांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम असणं हीच पहिलं तर सर्वात खेदाची बाब आपल्या सगळ्या या देशातील नागरिकांच्या दृष्टीने आहे. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर देश पातळीवर जाऊ शकत नसेल आणि त्याच्यामध्ये दुर्दैव असं आहे की याची चर्चा करण्यासाठी आम्हाला सभागृहात वारंवार हे प्रश्न मांडावा लागतात, हे देखील मला असं वाटतं की कुठंतरी या शालेय शिक्षण विभागाचं अपयश आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या एकूणच जीवनावर 68 शब्दामध्ये कशा पद्धतीने इतिहास मांडला जाऊ शकतो. रयतेचा राजा होता, बहुजनांचं राज्य उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. 18 पगड जातीच्या 12 बलुतेदारांना, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत ठेवून राज्य उभं केलं. जिजाऊंचं आणि जे शहाजीराजांचं जे स्वप्न होतं स्वराज्याचं ते त्या ठिकाणी उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे त्या CBSEच्या अभ्यासक्रमामध्ये इतर जे राजे महाराजे आहेत त्यांच्याबद्दल इतकी मोठी माहिती लिहिलेली आहे की ज्या राजा महाराजांचं आज आपण जर पाहिलं तर फक्त ऐश्वर्य आज आपल्याला बघायला भेटतंय. म्हणजे मोठे महाल भेटत आहेत. राजस्थानमध्ये जा, दक्षिण भारतात मैसूरला जा, कुठेही जा तुम्ही, यांचे मोठे मोठे महाल आपल्याला बघायला भेटतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी स्वतःचे महाल बांधण्यासाठी स्वराज्याचा वापर केला नाही. त्यांनी कायम रयतेचं राज्य केलं. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही अशा पद्धतीचे वसुलीचे आदेश छत्रपतींनी दिले होते. हे या देशातील नव्या मुलांना कधी कळणार आहे हा खऱ्या अर्थाने आमचा प्रश्न या निमित्ताने आहे. झाडं तोडू नका किंवा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या बाबतीतली जी प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती, असे अनेक प्रसंग छत्रपतींच्या काळातले जे आहेत जे मला असं वाटतं की या देशातील काश्मीरपासून कन्याकुमारीमधल्या युवकांना, नवीन मुलांना पोचायला पाहिजे होते. दुर्दैवाने ते पोचलू शकले नाही. म्हणजे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐश्वर्य उभं केलं नाही तर एक आदर्श असं प्रशासकीय मॉडेल खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं होतं. आज आपण कोणतेही प्रश्न काढले आजच्या जीवनातले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचल्यानंतर त्याला उत्तर मिळू शकतं मंत्री महोदय, अशा पद्धतीचं त्यांचं चरित्र आणि चारित्र्य खऱ्या अर्थाने होतं. पण काय दुर्दैवाने सरकार जे आहे ते या सगळ्याच्या बाबतीमध्ये उदासीन असल्याचं अतिशय खेदाने या ठिकाणी सांगावं लागतं. मग तो अरबी समुद्रामधला छत्रपतींचं स्मारक असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण दरवर्षी देतो त्या निधीचं कार्य कशा पद्धतीने खर्च होतो तो असो, किंवा आमच्या संगमनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला 1 कोटी रुपये जाहीर केले आणि नगर विकास विभागाकडे जिल्हा नियोजननी मान्यतेसाठी त्याच्या मार्गदर्शनासाठी गेले 1.5 वर्ष ते प्रलंबित शासनाकडे आहे. नगर विकास विभागाने अद्यापर्यंत जिल्हा नियोजनमधून त्याला पैसे देऊ शकतो का नाही हे दिलं नाही आणि त्याला पैसे आजपर्यंत आले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे गावोगाव उभे राहिले पाहिजे, तालुक्यात उभे राहिले पाहिजे, जिल्ह्यात उभे राहिले पाहिजे, हे आपलं खरं तर स्वप्न आहे. परंतु मला असं वाटतं की या सगळ्याच्या बाबतीत सरकार जे आहे ते कुठंतरी उदासीन असल्याचं दिसतंय. शिवाजी महाराज हे काय फक्त लढवे राजे नव्हते तर एक चारित्र्यवान व्यक्ती होते, शिस्तप्रिय प्रशासक होते. त्यांनी कायम रयतेचा विचार केला. राज्य हे वसुलीसाठी नाही
तर प्रगतीसाठी वापरलं पाहिजे, अशा पद्धतीची भावना छत्रपती शिवाजी महाराजांची होती. रयतेची काळजी घेणारा एक आदर्श पिता, आदर्श पुत्र म्हणून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सगळेजण पाहतो. त्यांच्या नावावर आपण मोठे मोठे राजकारण, सगळ्याच पक्षाचे लोक, मी काय कोणत्या एका पक्षावर येतं टीका करणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण आपण करतो. आणि हे आज नाही तर अनेक पिढ्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खरं तर राजकारण समाजकारणामध्ये सक्रिय राहतो. परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र शासन याच्यामध्ये कुठंतरी उदासीन आहे, असं मला अतिशय खेदाने परत सांगावं लागतं. की हे जे आपण आज चित्र उभं केले, खरं तर ही चर्चा या सभागृहात परत कधीच होणार नाही, इतका आम्हाला तुमच्यावर विश्वास होता. की छत्रपती शिवाजी महाराजांचा 68 शब्दांमध्ये जर इतिहास CBSE मध्ये येत असेल तर त्याच्यावर पेटून उठायला पाहिजे होतं या राज्य सरकारने आणि शिक्षण विभागाने. मात्र दुर्दैवाने तसं काहीच झालं नाही. मागच्या वर्षीच्या प्रश्नावर आम्हाला परत या सभागृहात चर्चा करावी लागते, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि काय प्रयत्न केला मागच्या वर्षभरात, तर कुठलाही प्रयत्न केला गेलेला नाही. काय पत्रव्यवहार केले असतील, ईमेल केले असतील, त्याच्या पलीकडे कुठलाही पत्रव्यवहार किंवा कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन हे CBSE किंवा केंद्रीय शिक्षण मंत्र्याशी झालं नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. एवढं सर्व असताना जो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सन्मान्य तांबे साहेबांनी उभा केला की बाबा मागच्या अधिवेशनात तुम्ही मुद्दा मांडला होता, परंतु फक्त करस्पॉन्डन्स तुम्ही केलं, त्या ठिकाणी बाकी काहीच केलं नाही. आज तांबे साहेब, मला आपल्याला सांगताना आनंद होता की आपण जर का थोडी माहिती घेतली असती तर आपण या ठिकाणी सांगतो की आजपर्यंत CBSEच्या सिलेबसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिलेबस नव्हता. CBSE सिलेबस केंद्र सरकारच्या माध्यमातून की आता या 2-4-5 वर्षात चालविण्यात येत नाही, मागच्या अनेक वर्षापासून हे सिलेबस त्या ठिकाणी चालविण्यात येते. परंतु सध्या असलेलं सरकार हे छत्रपतींच्या इतिहासाबद्दल, कर्तृत्वाबद्दल संवेदनशील असल्यामुळं त्यांनी देखील राज्य सरकारनं सतत पाठपुरावा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे केला. आणि आज आपल्याला सांगताना आनंद होतो की इयत्ता 8वी मध्ये द राईज ऑफ मराठा हा 22 पानाचा चॅप्टर आपण त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यामध्ये यशस्वी ठरलो, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी नवीन पाठ्यपुस्तकात स्वतंत्र प्रकरण दिलं द राईज ऑफ मराठा. त्याच्यामध्ये पान क्रमांक 61 ते 82 वर छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास देण्याचा प्रयत्न केला. आधीच्या याच्यामध्ये मोगलांचा, पेशव्यांचा, स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी, ईस्ट इंडिया कंपनीचा उदय, हा इतिहास कमी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, जो जवळजवळ 2200 ते 2500 शब्दामध्ये आहे. मराठा समाजाचा पाया, शिवाजी महाराजांचा उदय, जन्म, बालपणीचे शिक्षण, स्वराज्य स्थापनेची सुरुवात, गनिमी कावा, किल्ले जिंकणे, विविध शत्रूंचा बंदोबस्त, विविध स्वाऱ्या, लढाया, राज्याभिषेक, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचा मराठ्यांचा इतिहासाचं लेखन देखील ह्या चॅप्टरमध्ये त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे.